Hello students. In first topic units and measurement we have started uses of dimensional analysis. In that we have studied first use, that is to check the correctness of a physical equation. Now we are going to learn about second use, that is to establish the relationship between related physical quantities. Okay, let's start. To establish the relationship between related physical quantities, to see the relationship, to establish the relationship between various related physical quantities, consider a simple pendulum. Okay, समजा एक सिंपल पेंड्युलम आहे. ओके, एक स्ट्रिंग आहे, एक दोरी आहे, जिला एक वेट किंवा बॉब असं म्हणतात. हा बॉब एका एंडला कनेक्ट केलेला आहे, जोडलेला आहे, आणि हा या दोरीच्या साह्याने एका रिजिड सपोर्टला सस्पेंड केलेला आहे, हँग केलेला आहे. मग हा जो पेंड्युलम आहे, ओके, जो तयार झाला आहे त्याला काय म्हणायचं आहे? सिंपल पेंड्युलम. मग हा पेंड्युलम समजा आपण इकडे घेतला, आपल्या हातांनी इथं या पोझिशनला घेतला आणि परत रिलीज करून टाकलं, सोडून टाकला, तर काय होईल? तो या पोझिशनपासून ते इथं सुरुवातीच्या पोझिशनला आणि इथून पुढे अशा प्रकारे तो हालचाल करेल, मूवमेंट करेल. ओके, समजा आपण असं नाव देऊया ABC. ओके, बॉब, आपण पेंड्युलमचा बॉब हा आपण ए या पॉईंटला घेतला आणि सोडून दिला. सोडून दिल्यानंतर हा काय करेल? A to B, B to C, आणि परत इथंच न थांबता तो परत C to B आणि B to A अशा प्रकारच्या मूवमेंट करायला स्टार्ट करेल. ओके, मग कंटिन्युअसली असा मूवमेंट करेल, हालचाल करेल. ओके, मग समजा जिथून स्टार्ट झालेला आहे मोशन करायला आणि परत तो त्याच्या सुरुवातीच्या पोझिशनला येईल. ओके, असं कधीपर्यंत होईल? जोपर्यंत त्याची एनर्जी लॉस होणार नाही. ओके, अशा प्रकारच्या मूवमेंट करणाऱ्या पेंड्युलमला काय म्हणायचं आहे? सिंपल पेंड्युलम. ओके, असा पेंड्युलम तुम्ही एखादा वॉचमध्ये, म्हणजेच भिंतीवर लावणारच्या घड्याळीमध्ये पाहिला असेल. ओके, किंवा एखादी दोरी घेतली आणि त्याच्या एका एंडला, एका टोकाला तुम्ही एक स्टोन बांधलेला आहे आणि तो सुद्धा तुम्ही सिंपल पेंड्युलम म्हणून यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल गोफन. ओके, शेतामध्ये जे गोफन यूज केली जाते ती सुद्धा सिंपल पेंड्युलमचं एक्झाम्पल असू शकतं. मग अशा सिंपल पेंड्युलमचे सस्पेन्शन पॉईंटपासून, जिथून हँग केलेलं आहे तिथून ते बॉबच्या सेंटरपर्यंत ही लेंथ असेल, समजा ती पेंड्युलमची लेंथ स्मॉल एल. ओके, त्यानंतर त्याच्या या बी पोझिशनपासून ते एकडे आणि पुन्हा एपासून बी आणि पुन्हा सी आणि पुन्हा एपर्यंत येण्यासाठी, म्हणजे एक फेरी पूर्ण करण्यासाठी त्याला जो वेळ लागेल त्या वेळेला काय म्हणायचं आहे? टी, म्हणजेच पिरियड ऑफ ऑसिलेशन. ओके, पिरियड ऑफ ऑसिलेशन म्हणजे ही झाली लेंथ ऑफ पेंड्युलम
आणि ही झाली पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ सिम्पल पेंड्युलम. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की अर्थच्या सरफेसवरती जेवढे काही ऑब्जेक्ट आहेत, वस्तू आहेत, त्याच्यावरती नेहमी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्ट होत असतो. ओके, प्रत्येक वस्तूवरती अर्थच्या सरफेसवरती ग्रॅव्हिटेशनल फील्ड किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्ट होत असतो. तो असतो जी, म्हणजेच ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, म्हणजेच आपल्याकडे किती फिजिकल क्वांटिटीज आहेत, हे जे आहेत ते वेगवेगळे फिजिकल क्वांटिटीज म्हणता येईल. ओके, जेवढे काही फिजिक्समध्ये आपण पॅरामीटर्स यूज करणार आहोत त्यांना काय म्हणायचं आहे? फिजिकल क्वांटिटी, भौतिक राशी. मग इथं लेंथ ऑफ पेंड्युलम आहे, पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ पेंड्युलम आहे, आणि ही ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ द अर्थ आहे. 3 पॅरामीटर्स आहेत, 3 फिजिकल क्वांटिटीज आहेत. हे ह्या पेंड्युलमशी रिलेटेड आहेत, निगडीत आहेत. ओके, मग आपल्याला या तिघांमध्ये काही रिलेशन आहे का हे फाइंड आउट करायचं आहे. मॅथमॅटिकल रिलेशन आहे का? मग ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला एक सेंटेन्स पाहावा लागेल. सी, ओके, वी आर studying about to establish the relationship between the related physical quantities. Read, हे पहा, the period t of oscillation of a simple pendulum depends on the length and acceleration due to gravity g. ओके, म्हणजे कॅपिटल टी ही फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या 2 फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड आहे. म्हणजे एक तर लेंथ आणि दुसरी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग जी फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या पॅरामीटर्सवरती डिपेंड आहे ती, समजा टी, ओके, ही ज्या फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड आहे, ओके, सुरुवातीला लेंथ दिलेला आहे सेंटेन्समध्ये, म्हणून यलचा घातांक ए घ्यायचा, आणि दुसरी क्वांटिटी दिलेली आहे जी, ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तिचा घातांक बी. अशा प्रकारे एक मॅथमॅटिकल इक्वेशन लिहायचं. त्यानंतर पुढच्या स्टेपमध्ये हे जे साईन आहे, सिम्बॉल आहे, चिन्ह आहे, त्या सिम्बॉलला काय म्हणायचं आहे? प्रोपोर्शनॅलिटी. प्रोपोर्शनॅलिटी, साइन ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, अल्फा. ओके, थोडक्यात अल्फा असं कन्सिडर करा, किंवा प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे. मग हे साइन बदलून आपल्याला इक्वल टू मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग असं प्रोपोर्शनॅलिटी टू इक्वल टू साईनमध्ये कन्वर्ट करत असताना आपल्याला त्याच्यासमोर एक नेहमी कॉन्स्टंट प्लेस करावा लागतो. समजा तो कॉन्स्टंट आपण या ठिकाणी घेऊ के. ओके, के, आणि बाकीचे पॅरामीटर्स ॲज इट इज लिहून टाकायचे. ओके, सोपं आहे अगदी. मग के काय आहे? के इज कॉन्स्टंट ऑफ proportionality. Constant of proportionality, and it is dimensionless. ही जी कॉन्स्टंट आहे ती नेहमी डायमेन्शनलेस असेल, त्या क्वांटिटीला डायमेन्शन्स नसतील. ओके, समजा हे आहे इक्वेशन नंबर 2. ओके, ही सोपी प्रोसिजर आहे, हळूहळू तुम्हाला जमेल, तर ट्राय करत राहायचं. मग आता हे इक्वेशन 2 मध्ये तुम्हाला माहिती झालेलं आहे टी म्हणजे पिरियड ऑफ ऑसिलेशन, एल म्हणजे लेंथ, आणि जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग हे जे इक्वेशन 2 लिहिलेलं आहे आपण, ते आपल्याला आता
डायमेन्शन्सच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. ओके, मग टी म्हणजे पिरियड. टाईमसाठी डायमेन्शन्स लिहा. L0, M0 आणि टाईम म्हणजे 1, T⁻1. ओके, त्यानंतर के इज डायमेन्शनलेस म्हणून ॲज इट इज प्लेस करा. त्यानंतर L⁻A म्हणजे काय आहे? लेंथ म्हणजेच L1 आणि त्याचा घातांक किती आहे? A म्हणून L⁻A. आणि G म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलरेशन आहे L1 M0 T⁻2. त्याचा घातांक आहे B म्हणून raised-B. ओके, इथंपर्यंत समजलं असेल. पेन आणि कागद घेऊन हे स्टेप बाय स्टेप तुम्हीही सॉल्व करा म्हणजे समजेल. के आता घातांकाचा घातांक म्हणजे मल्टिप्लिकेशन होतं म्हणून L⁻A. इथेही सेम पॉवर्सला बीनी मल्टिप्लाय करा. L⁻B, M⁻0 T⁻2B. ओके, त्यानंतर के. आता या ब्रॅकेटमध्ये L⁻A आहे, इथे L⁻B आहे. पाया समान आहे, घातांकाची बेरीज करा. L⁻A प्लस B. इकडे M नाही, T नाही म्हणून या ब्रॅकेटचे ॲज इट इज लिहा. ओके, इकडे हे आहे L⁻0, M⁻0 आणि T⁻1. ओके, आता याच्या पुढे काय करायचं आहे आपल्याला? कम्पेअरिंग दी powers of corresponding quantities on both sides. ओके, म्हणजे काय? ह्या इक्वेशनच्या दोन्ही साईडला जे काही क्वांटिटीज आहे त्यांच्या पावर्स म्हणजे घातांक यांचं कंपॅरिझन करायचं आहे. सोपं आहे अगदी. L⁻0 आणि इकडे L⁻A प्लस B. ओके, कंपॅरिझन करायचे आहे, तुलना करायची आहे. मग मॅथमॅटिकली आपण लिहू शकतो इकडे L आणि इकडे L यांचा घातांक म्हणजे काय आहे? A प्लस B इज इक्वल टू 0. ओके, A प्लस B इज इक्वल टू 0 असं कंपॅरिझन. याच इक्वेशनला आपण असं लिहू शकतो A इक्वल टू मायनस B. हा जो प्लस B आहे तो इकडे ट्रान्सफर केला त्यामुळे मायनस झाला. त्यानंतर पुढे आता M⁻0 म्हणजे 0 इज इक्वल टू 0. कंपॅरिझनची काही आवश्यकता नाही, इक्वल आहेत. त्यानंतर T⁻1 आणि इकडे T⁻2B म्हणून काय होईल? -2B इज इक्वल टू 1. ओके, टीचे घातांक आपण कंपेअर करतोय आता म्हणून B इज इक्वल टू काय होईल? 1. आणि हा जो -2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, ओके, तो आपण इकडे ट्रान्सफर करू. तो काय होईल? -2 डिवाइड होईल. ओके, -2 हा डिवाइडमध्ये जाईल म्हणून B इज इक्वल टू काय झाला? -1/2. म्हणजे आपल्याला B ची व्हॅल्यू मिळाली. मग ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी प्लेस करूया, पुटअप करूया. काय होईल? मायनस आणि ह्या B ची व्हॅल्यू काय आहे? -1/2. ओके, -1/2 म्हणजेच काय होईल? आता धिस मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये आहे म्हणून काय होईल? प्लस. आणि अशा प्रकारे आपल्याला A ची पण व्हॅल्यू मिळाली आणि B ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे. म्हणून B इज इक्वल टू -1/2 अँड A इज इक्वल टू +1/2. आता या दोन्हीही व्हॅल्यूज
आपण इक्वेशन 2मध्ये प्लेस करूया. ओके, ए आणि बीच्या व्हॅल्यूज आपण इथून पुटअप करूया इक्वेशन 2मध्ये. म्हणून असं लिहू शकता तुम्ही, पुटिंग और सबस्टिट्यूटिंग these values, okay, these values in equation 2 we get, आपल्याला मिळेल. काय मिळेल? लेट्स सी. इक्वेशन 2 मध्ये ठेवा k आणि l रेज टू a आहे, म्हणजे a चा घातांक काय आहे? a ची व्हॅल्यू +1/2. त्यानंतर g आहे, g रेज टू b आणि b ची व्हॅल्यू आहे -1/2. ओके, म्हणजेच आता एक टीप तुम्हाला सांगणार आहे. समजा स्क्वेअर रूट 2 आहे, ओके, वर्गमुळात 2 आहे. या वर्गमुळात 2 या नंबरला आपण अशा प्रकारे लिहू शकतो, 2चा घातांक 1/2. ओके, किंवा वर्गमुळात म्हणजे 1/√2 1/√2 ला आपण असं लिहू शकतो 1/2². ओके, आणि हाच 2½ आपण न्यूमरेटरमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर काय होईल? ह्या पॉवरचं साईन बदलेल. प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. म्हणून इथं काय झालं? 2⁻². ओके, म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये असेल तर त्यावेळेस तिचा घातांक 1/2 होऊ शकतो आणि न्यूमरेटरमध्ये असेल तर 1⁻². ओके, मग यावरून आपण असं लिहू शकतो का? t = k, आणि ही दोन्हीही एक प्लस आहे एक मायनस आहे स्क्वेअर रूटमध्ये. म्हणून आपण दोघांनाही असं लिहू शकतो का? जो प्लस आहे तो न्यूमरेटरमध्येच ठेवा, अंशात ठेवा, डिवायडेड बाय जो मायनस आहे तो छेदात. ओके, सॉरी, हे लिहायची आवश्यकता नाही. आता सिम्बॉल म्हणजेच 1/2 आहे. ओके, जे प्लस आहे हाफ ते आपण न्यूमरेटरमध्ये ठेवलेलं आहे, जे मायनस आहे ते डिनॉमिनेटरमध्ये ठेवलेलं आहे. मग आता दोन्हीही वर्गमुळात असल्यामुळे आपण कॉमन स्क्वेअर रूट यूज करू शकतो, l/g. ओके, अशा प्रकारे आपल्याला ह्या तीनही फिजिकल क्वांटिटीजमध्ये एक मॅथमॅटिकल रिलेशन मिळालं. ओके, t = k √of l/g, म्हणजे हा फॉर्म्युला कशासाठी आहे? पिरियड ऑफ ऑसिलेशनसाठी तयार झालेला आहे. आता ही जी k व्हॅल्यू आहे ती काय आहे? कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आणि त्या नंबर ऑफ एक्सपेरिमेंट परफॉर्म केल्यानंतर तिची व्हॅल्यू आपल्याला ठरवून दिलेली आहे. ती व्हॅल्यू असेल समजा 2π. ओके, म्हणून हे जे इक्वेशन आहे ते काय होईल? kच्या ऐवजी आपण 2π पुटअप करू शकतो, 2π l/g. म्हणजे धिस इज मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ अ सिम्पल पेंड्युलम. ओके, अशा प्रकारे आपण कितीही पॅरामीटर्स असतील, रिलेटेड पॅरामीटर्स, त्यांच्यामधला मॅथमॅटिकल रिलेशन आपण इस्टॅब्लिश करू शकतो. ओके, आणि नेहमी हा k 2π असेलच असं नाही, वेगळ्याही व्हॅल्यूज असू शकतात. ओके, आणि आपण पुढचे काही अजून असे एक्झाम्पल्स पाहूयात. जर काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि या लांबलचक अशा डेरिव्हेशनला न घाबरता पेन आणि वही घेऊन बसा आणि हा एक्सप्रेशन स्टेप बाय स्टेप सॉल्व करा. ओके, ऑल द बेस्ट स्टुडंट्स.